राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणे सोहा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा सोहा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कारणापे असता दृष्टी कारणापे असता दृष्टी कारणापे असता दृष्टी कारणापे असता दृष्टी शंखपोटी उपजेना शंखपोटी उपजेना शंकापोटे उपजेना शंकापोटे उपजेना शंकापोटे उपजेना शंकापोटे उपजेना कारणापे असता दृष्टी कारणापे असता दृष्टी कारणापे असता दृष्टी कारणापे असता दृष्टी शंखपोटी उपजेना शंखपोटी उपजेना शंकापोटे उपजेना शंकापोटे उपजेना शंकापोटे उपजेना शंकापोटे उपजेना सुर मिरवे रणांगणी सुरमिरवीरणांगणी सुर मिरवे रणांगणी सुरमिरवीरणांगणी मरणची संतोषे मरणची संतोषे मरणेचे संतोषे मरणेचे संतोषे मरणेचे संतोषे मरणेचे संतोषे पाहिजे तो कळवळा पाहिजे तो कळवळा पाहिजे तो कळवळा पाहिजे तो कळवळा मग बळा काय उणे 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 शुर मिरवे रणांगणे सुरमिरवीरणांगणी शुर मिरवे रणांगणे सुरमिरवीरणांगणी मरणची
संतोषे मरणाचे संतोषे मरणाचे संतोषे मरणाचे संतोषे मरणाचे संतोषे मरणाचे संतोषे तुका म्हणे उदारपणे म्हणे उदारपणे तुका म्हणे उदारपणे म्हणे उदारपणे काय उणे मनाचे काय उणे मनाचे काय उणवे मनाचे काय उणवे मनाचे काय उणवे मनाचे काय उणवे मनाचे शुर मिरवे रणांगणी शुरवीर रणांगणी शुर मिरवे रणांगणी रणांगणी मरणाची संतोषे मरणाची संतोषे मरणाचे संतोषे मरणाचे संतोषे मरणाचे संतोषे मरणाचे संतोषे विठोबार कुमाई 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 विठ्ठल 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 कुंडली कवरदार विठोल सीतादेव पंढरीनाथ भगवान की जय पौर्णज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय रामचंद्र भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर 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 कारणापि असता दृष्टी शंखापोटी उपजेना शूर मिरवे रणांगणी मरणाची संतोषे पाहिजे तो कळवळा मग बळा काय उणे शूर मिरवे रणांगणी मरणाची संतोषे तुका म्हणे उदारपणे काय उणे मनाचे शूर मिरवे रणांगणी मरणाची संतोषे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या ठिकाणी आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्याचं शिरोमणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपतींचे गुरु विश्वंदनी जगद्गुरु तुकोबराय यांचा
उपदेश प्रकरणातील 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सभेसाठी निवडलेला आहे. विठाला 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 विठाला. आज आपलं साऱ्यांचं महत् भाग्य असं आहे की महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे खऱ्या अर्थाने महापराक्रम केला त्या प्रतापगडच्या सानिध्यामध्ये आज आपण कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न करत आहोत. विठाला 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 विठाला. आणखीन एक महत् भाग्य या भूमीचं असं आहे की साक्षात तुळजापुरावरून आई भवानी महाराजांना दर्शन देण्यासाठी दृष्टांत रूपाने का होईना या ठिकाणी प्रतापगडावर आली आणि आई भवानीने खऱ्या अर्थाने महाराजांना या ठिकाणी विजयश्रीचा आशीर्वाद दिला. आणि महाराजांनी सुद्धा आपले काही प्रतिनिधी नेपाळमध्ये पाठवून गंडकी नावाचा पाषाण आणला आणि जिथे आई भवानीने दृष्टांत दिला त्या प्रतापगडावर म्हणजे याच प्रतापगडावर आई भवानीचं त्या ठिकाणी सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी निर्माण केलं. अशी ही पवित्र भूमी आणि या भूमीमध्ये महाराजांनी या गडाचं ज्या वेळेला काम केलं ना आज जगातल्या कुठल्याही प्रशासनाला जमणार नाही एवढा फास्ट पद्धतीनं काम केलं. या प्रतापगडाचं काम अवघ्या 2 वर्षात महाराजांनी बांधून पूर्ण केलेलं आहे आणि गड बांधल्यानंतर त्याला नाव दिलं प्रतापगड. आणि खऱ्या अर्थाने महाराजांनी इथे जो प्रताप केला याची कीर्ती 7 समुद्राच्या पलीकडे गेली. त्यावेळेला काही साप्ताहिके निघायची आणि त्यावेळेला जहाजाच्या मार्गाने परदेशामध्ये त्या ठिकाणी सागरी मार्गाने व्यापार चालायचा. महाराजांची कीर्ती 7 समुद्राच्या पार कशी गेली या घटनेने त्याचं कारण सांगतो तुम्हाला. त्यावेळेला फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, जपान असेल, अमेरिका असेल, रशिया असेल या देशामध्ये साप्ताहिके निघायची. त्या कालखंडामध्ये जेव्हा इकडच्या बोटी तिकडे गेल्या तब्बल 3.5 महिन्यानंतर या सगळ्या 5ही देशांमध्ये ब्रेकिंग न्यूज होती का एका मराठा राजाने बलाढ्य अशा अफजल खानाला मारला नाही फाडून टाकला. ही ब्रेकिंग न्यूज जगातल्या 5 देशांमध्ये त्या ठिकाणी पसरलेली होती. ही महाराजांची कीर्ती आहे. विठाला महाराजांना रोखण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पण अनेकांनी प्रयत्न करून सुद्धा महाराज रोखणाऱ्यांपैकी नव्हते. महाराज रोखणारे होते. या भूमीवर तब्बल 16 पातशाह्या त्या ठिकाणी राज्य करत होत्या. डच होते, फिरंगी होते, पोर्तुगीज होते, इंग्रज होते, जंजिऱ्याचा सिद्धी होता, अधिक 16 पातशाह्या. एकाच वेळेला महाराजांनी 20 शत्रूंना अंगावर घेतलं. आणि नुसतं अंगावर घेतलं नाही, त्यांच्या फौजांचं इतिहासातलं वर्णन पाहिलं ना, आमच्या महाराजांच्या फौजांचं इतिहासातलं जर वर्णन पाहिलं ना तर येड्याचं सुद्धा डोकं चालणार नाही. शहाण्याचं तर अजिबातच चालणार नाही पण येड्याचं सुद्धा चालणार नाही. इथं मातृभूमीसाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी वेडे झालेली माणसं होती. वेडे झालेलीच माणसं इतिहास निर्माण करतात. शहाण्याचं काम नाही ते. विठाला 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 विठाला. शाहिस्ते खान पुण्यामध्ये असताना 1.25 लाख फौजेच्या गराड्यामध्ये होता आणि 1.25 लाख फौजेच्या गराड्यात असताना सुद्धा इथे जसे शिवाजी राजाबरोबर 200-300 मावळे होते तिथे तर त्यांनी फक्त 150 मावळे घेऊन बरोबर गेलेले होते. आणि फक्त 150 मावळे घेऊन गेल्यानंतर हा 1.25 लाख फौजेच्या गराड्यामध्ये बसलेला असताना यांनी फक्त 150 लोकांना घेऊन गेले. अर्थात तिथे तानाजी मालुसऱ्यांच्या पोरीचं लग्न जमवलं होतं महाराजांनी. तानाजी मालुसऱ्याला मुलगा होता, मुलगी नव्हती. त्यांच्या मुलाचं नाव सगळ्यांना माहिती. काय नाव आहे? रायबा. मुलगी नव्हती तानाजी मालुसऱ्यांना पण महाराजांनी आपलं काल्पनिक लग्न जोडून टाकलं आणि ज्यांच्याशी जोडलं ते तिकडं चाकरीला ठेवले. त्यांचं नाव आहे गोदाजीराजे जगताप. त्यांच्याशी सोरी कोणाची? तानाजी मालुसऱ्यांची. गोदाजी राजांना सांगितलं तुम्ही जरा फितूर होऊन त्यांच्याकडे जा. गोदाजी राजे म्हणले सौराज्याची फितुरी ते आपल्या रक्तात नाही, सौराज्याची कामगिरी म्हणून जावा. हा ये बेस आहे. तुम्हाला थोड्या दिवसापुरतं वरबाप व्हायचंय. समजलं ना? वरबाप कोणाला म्हणतात? नवरदेवाच्या बापाला वरबाप. आता तुम्ही वरबाप व्हा आणि वरबाप व्हायचं तर कसं? तुमच्या मुलाचं लग्न आहे म्हणजे तुम्हाला शाहिस्ते खान सुट्टी मंजूर करीन. कशाला? तुमच्या मुलाच्या लग्नाला. बर, मग तुम्हाला एकदा सुट्टी दिल्यानंतर तुमच्या मुलाच्या लग्नाला जिकडून नवरी येणार आहे ते वराड कुठलं आहे? स्वराज्यातल्या सरहद्दीचं आहे. मग त्यांना येऊ दिलं पाहिजे की नको? त्यांना येऊ दिलं तरच लग्न होईल ना. मग
यांना येऊन देण्याचे परवाने घ्या. शाहिस्ते खानाने ते सगळे परवाने दिले आणि परवाने दिल्यानंतर त्या ठिकाणी हे सगळं वऱ्हाड आतमध्ये घातलं आणि मग महाराज आपल्या 150 मावळ्यांच्या समय तिथपर्यंत आले. तिथे आमच्या लोकांनी, आमच्या हेर खात्यानी जिथं दिंडी दरवाजा होता त्याला कच्चं बांधकाम करून ठेवलं होतं यांनी, म्हणजे बिना प्लास्टर केलेलं भिताड आपल्या भाषेत म्हणूया, म्हणजे ते सहजासहजी तुटेल असं. आणि ते तुटण्यासाठी तिथं आधीच पहारी आणून ठेवलेल्या होत्या. एक मनुष्य प्रवेश करेन असा त्या ठिकाणी व्यवस्था केली. परंतु पहाऱ्यावर जी काही लोक होती त्यांना या सगळ्या खडबडीची जाणीव झाली आणि जाणीव झाल्यानंतर त्याने काय केलं, जिथं शाहिस्ते खान झोपणार होता तिथे गेले, त्याला कुर्निसात केला आणि सांगितलं, हुजूर मुत्ताक खाने में कुछ तो गडबड है, कुछ देखो. त्याला झोप अनावर झाली होती. ते म्हटलं, पागल, मेरे नींद हराम करने के लिए आया, कुछ चूहे होंगे क्या, मेरे नींद मत खराब करो. ते मोर तुला मारायचं होतं, पण इकडं खरंच चूहे आले होते. पण हा जो समजत होता ते चूहे नव्हते, हे स्वराज्यातले मावळे होते. आणि ज्याला पहाडी चुहा म्हटलं जात होतं तो पहाडी चिवा नव्हता, तो पहाडी शिवा होता, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. लक्षात घ्या, तो पहाडी चुहा. हे सगळे शिवाजी महाराजांना पहाडी चिवा म्हणत होते. पण पहाडी चुहा काय करू शकतो हे आता दाखवण्याची वेळ आलेली होती. आणि शिवाजी महाराज आपल्या 150 मावळ्यांसोबत त्या ठिकाणी महाराजांनी प्रवेश केला. आणि महाराजांनी प्रवेश केल्यानंतर महाराज आतमध्ये शिरले. आतमध्ये शिरल्यानंतर महाराजांनी शाहिस्ते खानाच्या शामियान्यामध्ये हल्ला चढवला. शाहिस्त्या पळाला आणि पळाल्यानंतर त्याचा जो जनान खाना होता त्या बायकांमध्ये हा पळून लपला. आणि पळून लपल्यानंतर त्याने त्यातल्याच एका बाईची चुनरी अंगावर घेतली. अर्थात या वेळेला महाराजांच्या सोबत होते येसाजी कंक. महाराज त्याला शोधत होते आणि महाराजांच्या सोबत येसाजी सुद्धा त्याला शोधत होता. येसाजीनं काय केलं, महाराज वरून पाहत होते, येसाजीने खाली पाय पाहिले सगळ्यांचे. अर्थात जनान खाण्यातल्या बायका आहे, त्यांच्या पायात दागिने असणार ही काळ्या दगडावरची रेख. सगळ्यांच्या पायामध्ये पैंजण होती, पण 2 पायात पैंजण नव्हती. येसाजी म्हणतो, हे पाय पैंजण नाही, पण पाय बाईचे दिसत नाही, एक गड्याचे पाय जरा गले लठ्ठ दिसतात. अंदाज बांधला आणि महाराजाला इशारा केला, महाराज तो पहा खान. तो पळायला लागला. पळायला लागल्यानंतर पुन्हा येसाजीने पाहिलं, राजा तो पहा खान पळतोय. येसाजी पुढे धावतोय, महाराज त्याच्या पाठीमागे धावतायत. आणि तो समोर आल्यानंतर त्याची घाबरगुंडी उडाली आणि महाराजांनी गर्दनीवर शमशेर टाकणार. शमशेर टाकताना महाराजांनी विचार केला, याला मारायचा नाही. आले होते कशासाठी, मारायला. पण मारताना महाराजांनी विचार केला, याला जर मारला तर हा बादशाचा मामा आहे, सुडाची भावना भडकेल आणि पुन्हा दिल्लीहून आणखीन फौज येईल, मग स्वराज्याची नासाडी होईल. मग याला मारायचा नाही, याला फक्त जखमी करायचा. या झटापटीमध्ये शाहिस्ते खानाचा मुलगा मात्र महाराजांच्या हातून मारला गेला. अबू तालेम त्याचं नाव होतं, तो मारला गेला. एवढी दहशत, स्वतःचा पोरगा मारला एवढी दहशत, ठीक आहे याला मारायचा नाही. मग मारताना महाराजांनी विचार केला, शिरावरचा घाव त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. शामियान्याची जी खिडकी होती त्याच्यातून तो लटकणार. मारताना महाराजांनी विचार केला, याची 3च बोटं छाटायची. का 3 तुटली पाहिजे? वार करणारा कोण आहे? शिवाजी. त्याच्या नावाची अक्षर किती आहेत? 3. बोट छाटायच्यात किती? 3. एक गणित शिवाजी महाराजांनी वार करताना क्लिअर केलंय. लक्षात ठेवा, आपल्याला वेळ देऊन सुद्धा गणित सुटत नाही. कधी कधी महाराजांनी वार उगारेपर्यंत गणित सोडवलंय आणि ते गणित असं सोडवलं, मरेपर्यंत त्याला विसरला नाही. कोण? शिवाजीराजा. तेव्हा महाराजांनी वार केला आणि 3 बोटं छाटली गेली. महाराजांनी आपल्या सवंगड्यांना सांगितलं, कामगिरी यशस्वी झाली. आणि महाराज स्वतः गनिमा गया म्हणून महाराज पुढे, महाराजांचे मावळे पाठीमागे फिरतात आणि महाराजाचे सगळी माणसं बाहेर निघून गेली. अर्थात या वेळेला महाराजांनी राजगडावर जायला पाहिजे होतं, कारण महाराज आले होते राजगडावरून, म्हणजे जाईल. आपण घरून आल्यावर घरीच जातो ना परत. पण त्यानंतर महाराज सिंहगडाच्या दिशेने गेले. तिथे चाकणचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळे, त्यांच्याकडे जबाबदारी होती. या मोहिमेत माणसांनी मदत केली यात नवल नाही बुवा.
स्वराज्यातली जनावरं सुद्धा हुशार होती. या मोहिमेमध्ये महाराजांनी 500 बैल नियुक्त केलेली होती. बैल मोहिमेला तुम्ही म्हणाल काहीतरी सांगता राव महाराज, पण खरोखर 500 बैल होती या मोहिमेमध्ये. महाराजांच्या या सरदाराने म्हणजे चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा, त्याच्याकडे ती जबाबदारी होती. फिरंगोजी नरसाळ्याने त्या बैलांच्या शिंगांना पलिते बांधले होते, हिलाळ म्हणूया आपण तर. आणि ज्या वेळेला हे सैन्य त्यावेळेला महाराजांचा पाठलाग करीत येईल त्यावेळेला हे हिलाळ सगळे पेटवण्यात आले. आणि ते कधी पळायचं बैलांनी, त्यावेळेला ढोल नगारे तिथं आणून ठेवलेले होते. जिथं ही बैल बांधलेली होती पुण्यात ती बैल बांधून ठेवलेली होती. आणि ढोल नगारे वाजायला सुरुवात झाल्याबरोबर गनिम आलेला अंदाज पाहिल्यानंतर ढोल नगारे वाजले. 500च्या 500 बैल पळत सुटली. 500 बैल त्या ठिकाणी पळत सुटल्यानंतर ती बैल राजगडाच्या दिशेने पळत होती. आणि मागच्या सैनिकांना असं वाटत होतं पुढे 500 सैनिक शिवाजी राजाला घेऊन पळतायत, त्या बैलांच्या मागे ही पळत होती. विचार करा, बैल ऐकतोय का? माणसाला बैल ऐकतोय का पळायला? गाड्या मागे 10-15 पळत असतात बघा, बैल निशाणावर पोचतात तेव्हा ही अर्ध्या घाटात आलेली असतात. मग बैल याला ऐकतील का मला सांगा तुम्ही? बैल पळत होती. आणि बैलांना जेव्हा कळालं की आपले राजे सिंहगडावर सुखरूप पोहोचले, बैल पळायची थांबली. आता मागचे आले, येतो मराठी नाहीये का गे मराठे? मराठे सुखरूप गडावर पोहोचले, राजांना घेऊन सुखरूप गडावर पोहोचले. विठाला 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 विठाला. आता प्रश्न असा आहे, शिवाजी राजाने काय साधलं? हा महत्वाचा भाग आहे. त्याला मारला नाही, जिवंत सोडला. जिवंत सोडून काय साधलं हा महत्वाचा भाग आहे. त्याचं कारण असं आहे, एक पहिली गोष्ट, महाराजांच्या नावाची प्रचंड दहशत निर्माण झाली की जी औरंगजेबाला सुद्धा त्या दहशतीची दखल घ्यावी लागली. हा पहिला रिझल्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, शिवाजी राजाची दहशत किती आहे हे पुण्यापासून दिल्लीपर्यंत, काबूल कंदाल पर्यंत किती लोक पाठवल्यानंतर ही जाहिरात झाली असती. तेवढी लोक पण नव्हती आपल्याकडं. मग जाहिरात फुकट करून घ्यायची महाराजांनी ठरवली. मग ही जाहिरात शाहिस्ते खान इथून संभाजीनगरवरून दिल्लीवरून काबूल कंदार पर्यंत शिवाजी राजाच्या नावाची जाहिरात करत गेला. कोण? औरंगजेबाचा मामा. काय तो इतका खतरनाक आहे, मी 1.25 लाखाच्या फौजेच्या गराड्यात होतो, फक्त 150 जणांना घेऊन आला आणि माझी 3 बोटं घेऊन गेला. ही जाहिरात महाराजांनी फुकट करून घेतली. 1 पैसा कुठल्याही चॅनलला जाहिरात दिली नाही, न्यूजपेपरला दिली नाही. पैसा खर्च न करता आपल्या व्यवसायाची कशी जाहिरात करून घ्यावी हे महाराजांच्या चरित्रातून शिकावं. विठाला विठाला महाराजांचं शौर्य आणि पराक्रम दिल्लीच्या तख्ताला जाऊन थडकलं. आणि मग महाराजांना रोखायचं कसं? कोण रोखणार हे वादळ? आणि म्हणून दिल्लीच्या बादशाला सुद्धा त्या ठिकाणी विचार करावा लागला. विचार करून करून डोक्याला भेगा पडायची वेळ आली. परंतु त्याला काही सुधरत नव्हतं. कोणाला पाठवावं? जेवढ्यांना आजपर्यंत पाठवलं तर सगळ्यांचं महाराजांनी मस्तक मारलं, जमीन दोस्त करून टाकले, यमसदनाला पाठवले. पाठवायचं कोणाला? फार विचार केल्यानंतर बादशाच्या एका व्यक्तीचं नाव मनामध्ये आलं. त्याचं नाव आहे मिर्झा राजा जयसिंग. राजपूत होता, शूर होता, पराक्रमी होता, दुर्दैवाने हिंदू होता. आणि हिंदू असून हिंदूंच्याच राज्यावर आक्रमण करायला आलेला होता. आणि त्यावेळेला दिल्लीच्या बादशाने या मिर्झा राजा जयसिंगाला नामशेद केलं आणि त्याच्यासोबत दिलेर खानाला दिला. दोघे जण या स्वराज्यावर चालून आले. स्वराज्यावर चालून आल्यानंतर अर्थात महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली, फार मोठी फौज आहे. फौज थोडी थिडकी नव्हती, जवळपास 1.25 लाखाची फौज होती. आमच्या महाराजांची सगळी फौज जरी एकत्र केली तरी तेवढी होणार नव्हती. आणि म्हणून महाराजांनी थोडासा विचार केला की एवढ्या मोठ्या फौजेनिशी आमचे मराठा मावळे 2 हात करू शकणार नाही. परंतु महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या पंतप्रधानांना सांगितलं, मोरोपंत पिंगळांना, पंत गड झुंजते ठेवा, गडावरच्या रसदी, गडावरची सिबंदी सगळे काही व्यवस्था लावून घ्या, घोडदळ पायदळ सुसज्ज ठेवा. आता जरी आपल्या देशामध्ये युद्धाचं वातावरण निर्माण झालं तर आपली आर्मी त्या ठिकाणी सशस्त्र होती आणि युद्धाचे सराव केले जातात. महाराजांनी सुद्धा आपल्या सैन्याला सराव करायला त्या ठिकाणी सांगितलं. आणि तो मिर्झा राजा निघाल्यानंतर तेव्हाच औरंगाबाद आणि आत्ताचं संभाजीनगर मार्गे तो यायला निघाला. तेव्हा महाराजांनी पत्रव्यवहार केला. महाराजांनी सांगितलं, तुम्ही एक हिंदू राजपूत आहात, आम्ही हिंदू मराठे आहोत, हिंदूंनीच हिंदूंच्या विरुद्ध लढू नये.
महाराजांनी मिर्झा राजाला समजवण्याचे खूप सारे प्रयत्न केले. संभाजीनगर पासून पाबळ पर्यंत येईपर्यंत महाराज त्याला समजावत होते. माणसांची एकदा मन मेली की मन मेल्यानंतर माणसं बदलवणं फार अवघड असतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराजांचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. महाराज विचार करतायत की एवढी मोठी फौज जर स्वराज्यात घुसली तर इतक्या नवसा सायासाने कष्टाने रक्ताच्या एका एका थेंबातून घामाच्या एका एका थेंबातून हे हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण केलंय. यांना जर वेळेस नाही रोखलं तर हे स्वराज्य त्या ठिकाणी नेस्तनाबूत व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून महाराज विचार करत होते. आणि महाराज विचार करत असताना तोपर्यंत हा पाबळपासून पुण्यामध्ये आला. पुण्यात आल्यानंतर सासवड जवळ त्याचा डेरा पडला. आणि त्यावेळेला महाराजांची ती झालेली अवस्था, महाराजांच्या जीवाची घालमेल, महाराजांच्या जीवाची तगमग एका व्यक्तीला पाहवली नाही. त्या व्यक्तीचं नाव आहे कुडतोजी गुजर. आणि त्यांनी ठरवलं, जर आम्ही महाराजांच्या सोबत असेल आणि महाराजांच्या जीवावर किंवा स्वराज्यावर एवढं संकट आलेलं असताना ते संकट दूर करण्यासाठी आम्ही जर कामी नाही आलो तर आमच्या जगण्याला काही त्या ठिकाणी किंमत नाही. आणि महाराजांची इजाजत न घेता कुडतोजी गुजरने ठरवलं, या बादशाहच्या फौजेमधला हा जो मोरक्या आहे हा मिर्झा राजा यालाच संपवून टाकतो. आणि एकदा का सेनापती मारला गेला, दिल्लीची फौज आपोआप मागल्या पावली त्या ठिकाणी दिल्लीला निघेल. आणि असा विचार केला आणि कुडतोजी गुजर निघाला. सोबत फौज घेऊन नाही निघाला, सैन्य घेऊन नाही निघाला, एकही व्यक्ती बरोबर घेतली नाही. वेषांतर केला आणि एकटाच निघाला. जिथं मिर्झा राजाची छावणी पडलेली होती तिथे जाऊन हा वीर भिडला गेला. आणि त्या ठिकाणी कमरेची समसर उपसली. मिर्झा राजावर घाव घालणार एवढ्यात मिर्झा राजा सावध होता म्हणून वाचला. कुडतोजी गुजराला त्या ठिकाणी पकडण्यात आलं. पकडल्यानंतर मिर्झा राजाच्या समोर हजर केलं सदरेवर. कोण आहे तो? स्वराज्याचा मावळा शिवाजी राजाचा सेवक आहे मी. म्हणजे शिवाजी राजाची योजना दिसती ती. मिर्झा राजा शिवाजी राजाची झेप चुकत नाही, त्यांचा नेम कधी चुकत नाही. अफजुलाच्या वेळेला महाराजांनी दाखवून दिलंय आणि मामूजान शाहिस्ते खानाच्या वेळेला सुद्धा दाखवून दिलंय. महाराजांची झडप कधी चुकली जात नाही. हा सारा हिंदुस्तान जाणतो आणि आपण सुद्धा जाणता, हे लक्षात ठेवावा. इसका मतलब शिवाजी राजा को ये मालूम नहीं, बिल्कुल मालूम नहीं, हम खुद आ गए. या घटनेचा परिणाम मिर्झा राजावर एवढा झाला. त्याने विचार केला, शिवाजी राजासाठी एक एक मावळा आपल्या जीवानिशी उठतोय. विचार करा, 2.25 लाखाची फौज आहे आणि 2.25 लाखाच्या फौजेच्या गराड्यात बसलेला मिर्झा राजावर झडप घालायची आहे. एकट्याचं काम आहे का? पण हा एकटा वीर स्वराज्याचा मावळाच हे करू शकतो. आणि म्हणून कुडतोजी गुजर 2.25 लाखाच्या फौजेमध्ये मिर्झा राजावर हमला करण्यासाठी गेला. त्यावेळेला त्याचं कौतुक केलं. मिर्झा राजाने कौतुक केलं, बडे बहादूर शिपाई हो तुम. पण कौतुक केल्यानंतर सुद्धा कुडतोजी गुजरावर काहीही परिणाम झाला नाही. कारण त्याला कौतुक एकाच व्यक्तीचं आवडत होतं. त्या व्यक्तीचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आयऱ्या गायऱ्याने आमचं कौतुक करायची गरज नाही. आमचं कौतुक करण्यासाठी आमचे राजे समर्थ आहेत. बड़े बहादुर सिपाही हो, तुम हमारी तरफ आ जाओ, बादशाह की तरफ आ जाओ, इनाम देंगे, खुश करेंगे आपको. कुडतोजी गुजर म्हणतो, अरे तू काय देणार आम्हाला? तूच बादशाचा चाकर आहेस. आम्ही कोणाची चाकरी करत नाही. आमच्या राजा सकट आम्ही काम करतोय ते धर्माचं कार्य करतोय, राष्ट्राचं काम करतोय, हिंदवी स्वराज्याचं काम करतोय. इथे कोणी चाकर नाही. प्रत्येकाला स्वराज्य हवंय. प्रत्येक जण इथं राजा आहे. आमचा राजा आम्हाला बरोबरीचं वागणं देतो. तुझा बादशाह चाकराचं वागणं देतो. हा आमच्या राजातला आणि तुझ्या बादशातला फरक आहे. तुम्ही हम शाबाशी देते हैं. कुडतोजीने सांगितले, शाबाशीची गरज नाही. शाबाशी देण्यासाठी आमचे राजे समर्थ हैं. तुम्हारी ये बहादुरी देख के हम आपको कुछ बख्शिशी देना चाहते हैं. जरूरत नहीं हमको बख्शिशी की, तरी सुद्धा
मिर्झा राजाने त्याला एक घोडा दिला, तलवार दिली, रत्नजडीत नजराणा दिला आणि येव्हाना या सगळ्या गोष्टीची बातमी हेर खात्याकडून महाराजांपर्यंत जाऊन पोहोचलेली होती. महाराजांच्या तळपायच्या मस्तकात गेली. का? अर्थात कुडतोजीने केलेलं काम वाईट होतं अशातला भाग नाही. महाराजांना राग येण्याचं कारण वेगळं होतं. कुडतोजी सारखा एक एक वीर आम्हाला खर्ची घालायचा नाही. स्वराज्य आम्हाला हवंय, पण ते आमच्या माणसासहित हवंय. माणसाविना स्वराज्य काही कामाचं नाहीये. आणि म्हणून महाराजांना राग आलेला होता. आणि जेव्हा कुडतोजी गुजर महाराज ज्या ठिकाणी सदरेवर बसलेले होते राजगडावर, तिथे येऊन मुजरा घातला महाराजांना. राज मुजरा सावा. महाराज क्रोधिष्ठ झाले, डोळे लालबंद झालेले होते. कुडतोजी, कोणाच्या इजाजतीने तुम्ही मिर्झा राजाच्या छावणीत गेला होता? का बेवजह हे धाडस केलं? बायका पोरांची तरी पर्वा करायची होती, घरादाराची तरी पर्वा करायची होती. हात जोडले, सांगितलं राज माफी असावे. आमच्यासारखे कैक वीर स्वराज्यासाठी खर्ची पडलेत, ते केवळ आपल्या भरोशावर. कारण आम्ही गेलो तरी आमचं घरदार बायका पोरं उघड्यावर येणार नाही. त्यांची काळजी करण्यासाठी आमचे राजे समर्थ आहेत, म्हणून गेलो राजे. आणखीन सांगू राजे, आपल्या जीवाची घालमेल बघवत नव्हती, आपली तगमग बघवत नव्हती. विचारांचं काहूर उठलं मनामध्ये आणि शिवाजी राजाला, माझ्या राजाला, या हिंदवी स्वराज्याच्या राजाला या विचारातून कुठेतरी बाजूला काढायचं, आलेलं संकट दूर करायचं. राजा, जर आमच्या समशेरीखाली मिर्झा जर घावला असताना तर एका दिवसात एवढं मोठं स्वराज्याचं संकट दूर झालं असतं. आलेली मोगलांची फौज पुन्हा दिल्लीच्या वाटेने निघाली असती. म्हणून गेलो राजा, पर माफी असावी राजा. कुडतोजीराव, पुन्हा असं बेवजह धाडस करू नका. अर्थात एका गोष्टीचा महाराजांना आनंद झाला होता. महाराजांनी सांगितलं, कुडतोजी, तुम्ही इतकं साहसी पराक्रमाचं काम केलेलं आहे, मग बक्षिशी नको द्यायला. महाराजांनी इशारा केला. इशारा केल्यासरशी संबंधित मावळे धावून आले. एक रत्नजडीत समशेर आणि किताब देण्याची महाराजांची एक पद्धत होती. त्या किताबाच्या तबकामध्ये त्या ठिकाणी भरजरी कपडे, काही सोन्या नाण्याचे, हिऱ्या मोत्याचे दागदागिने त्या ठिकाणी होते. आणि तो नजराण्याचं स्वरूप समशेरी सहित त्या ठिकाणी महाराजांच्या समोर तो सेवक घेऊन आला आणि सांगितलं, प्रतापराव. कुडतोजी विचारतच पडला, महाराज आज वेगळ्या नावाने आम्हाला हाक मारताय. माझं नाव तर कुडतोजी आहे. क्षणभर भांबावून गेला. राजा गरीबासनी लगेच विचारलं की काय? तेव्हा शिवाजी राजाने सांगितलं, तुमचं नाव कुडतोजी आहे आम्ही जाणतो, पण मग आज राजा प्रतापराव म्हणून मला साद घातली, ती साध नाही. प्रतापराव हा किताब आज आम्ही तुम्हाला बहाल करतो. कुडतोजी गुजरचा प्रतापराव गुजर झाला. एक साहसी पराक्रमाचं कार्य केलं, केवळ स्वराज्यासाठी, राष्ट्रासाठी आणि धर्मासाठी. आणि म्हणून त्या क्षणापासून हा कुडतोजी गुजर प्रतापराव गुजर म्हणून संबंध हिंदुस्थानाला प्रचलित झाला. विडाला विठाला 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 विठाला. याचंच वर्णन खऱ्या अर्थाने अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय. कारण पे असता दृष्टी, कारण पे असता दृष्टी, कारण पे असता दृष्टी, कारण पे असता दृष्टी. शंकापोटी उपजना
रणा शूर मिरवे रणांगणी शूर मिरवे रणांगणी खरं वास्तविक खुडतोजी गुजरांचं हे कार्य कोणी स्वप्नात जरी ठरवलं तरी नाही होणार. जागेपणी तर शक्य नाही. विचार करा, 2.25 लाखाच्या फौजेच्या गराड्यामध्ये जायचंय, एकट्याने धारिष्टक दाखवायचंय, प्रसंगी प्राणाला मुखावं लागेल, एकाच वेळेला अंगावर किती समशेरी पडतील याचा नियम नव्हता, तरी सुद्धा जीवाची पर्वा न करता ही माणसं कार्य करत होती स्वराज्यासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी. मी नेहमी सांगत असतो की शिवाजी राजाच्या स्वराज्यामध्ये जगावेगळी स्पर्धा होऊन गेली. ही स्पर्धा त्याच्या अगोदर पण झाली नाही आणि तदनंतर सुद्धा होणे शक्य नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. महाराजांच्या स्वराज्यामध्ये जीव ओवाळून टाकण्यासाठी स्पर्धा होत्या. महाराजांनी एखादी मोहीम फक्त सांगावी, महाराजांच्या समोर शेकडो मावळे उभे राहायचे. राज, ही मोहीम आम्हाच द्यावी. राजा ही मोहीम आम्हाच द्यावी. इकडून कोणीतरी आवाज टाकतो, राजा ही मोहीम आम्हाच द्यावी. या बाजूला पुन्हा आणखीन आवाज यायचा, या बाजूने पुन्हा आवाज यायचा, राजा आम्ही कशा पायी ही मोहीम आम्हाच द्यावी. जीवावर उदार होणारी माणसं आहे. का म्हणे उदारपणे काय होणे म्हणायचे, इतका उदारपणा खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या स्वराज्यातच पाहायला मिळतो. प्रत्येकाची भूमिका होती, देह जावो अथवा राहो, मी जगलो काय मेलो काय, पण स्वराज्यासाठी कारणी पडाल. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. स्वराज्यातल्या प्रत्येक सैनिकाचा, प्रत्येक मावळ्याचा एकच पांडुरंग होता. त्या पांडुरंगाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. कारण याच पांडुरंगामुळं असणाऱ्या पांडुरंगाच्या रावळाची किंवा पांडुरंगाची मूर्ती शाबित राहिली या पांडुरंगामुळं. आणि आज पंढरीला, त्या ठिकाणी आषाढी वारीला जा, कार्तिक वारीला जा, कधी पंढरपूरला जा, पंढरपूरमध्ये वालोकामय पाषाणाची पांडुरंगाची मूर्ती आज जी वारकऱ्यांसाठी दर्शनाला उपलब्ध आहे, ही सुद्धा शिवाजी राजाचीच पुण्याई आहे. नाहीतर अफजल खानाच्या वेळेला या आमच्या मंदिरातल्या रावळामधल्या मूर्त्या केव्हाच त्या ठिकाणी ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन गेल्या असत्या. पण त्या मूर्त्या त्या आज आम्हाला दर्शनाला उपलब्ध आहे. हे शिवाजी राजाच्या आणि शिवाजी राजाच्या हेर खात्याच्या म्हणजे बहिर्जी नायकांच्या पुण्याईची कमाई आहे. विठाला 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 विठ्ठल. मिर्झा राजाची फौज आली. त्या ठिकाणी स्वराज्याच्या चारही दिशेला त्यांची फौज त्या ठिकाणी रयतेची नासाडी करत होती, जाळपोळ करत होती, लुटालूट करत होती. चारही बाजूने हेरांच्या बातम्या त्या ठिकाणी राजगडावरून थडकत होत्या. महाराज विचार करतायत, स्वराज्य वाचवायचं कसं, स्वराज्यातली माणसं कशी वाचवायची, आमची फौज किती आहे, गनिमाची फौज किती आहे, याचा जर विचार केला तर तुलना कशी होणार. आणि या वेळेला खऱ्या अर्थाने दिलेर खानाने मोहीम उघडलेली होती पुरंदरगडावर. पुरंदरगडावर त्या ठिकाणी पुरंदरचे किल्लेदार होते मोरहारबाजी. अर्थात मुठभर मावळ्यांची फौज घेऊन निघालेले होते. गडावर जेमतेम 500 ते 750 असं वर्णन त्या ठिकाणी इतिहासामध्ये वेगवेगळ्या आकड्यांची बेरीज सापडते. पण मिनिमम 500ची फौज असावी असा अंदाज व्यक्त करायला हरकत नाही. 500 लोकांची फौज आहे आणि हा दिलेर खान त्या ठिकाणी हजारोंची फौज घेऊन निघालेला आहे. विचार करा, 500 मावळे एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला हजारोंची फौज आहे. पण ज्या वेळेला आमच्या मोरहारबाजींना कळालं की दिलेर खान त्या ठिकाणी पुरंदरगडावर चालून येतोय, त्यावेळेला आमच्या त्या ठिकाणी मोरहारबाजींनी सांगितलं, गड्यांनो पुरंदरच काय, पण गणी मला पुरंदरगडाच्या सावलीला सुद्धा स्पर्श करू देणार नाही. आणि खऱ्या अर्थाने
जेजुरीच्या खंडेरायांचा भक्त असणारा हे मोरारबाजी जवळच असलेलं भंडाराचं त्या ठिकाणी पुडके घेतले, भंडार उधळला. अरे जेजुरीचा खंडारे आमची पाठराखण करायला येईल, सदानंदाचा येळकोट केला आणि जेजुरीच्या खंडेरायाचा भंडार उधळला गेला. आणि त्या ठिकाणी सगळ्या मावळ्यांना त्या ठिकाणी सांगितलं, शिर पडलं तरी चालन पण लढाईचं थांबायचं नाही. खऱ्या अर्थाने या युद्धाचं वर्णन फार मोठं आहे, पण युद्ध अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतर ज्या मुरारबाजीने सगळ्यांना आदेश दिलेले होते, दुर्दैवाने मुरारबाजीचं शिर उडालं गेलं. पण शिर उडाल्यानंतर सुद्धा आमच्या मुरारबाजीच्या दोन्ही हातातल्या समसरी चालू होत्या. शिर उडवलेला असताना एकट्या मुरारबाजीने शिर उडवलेला असताना देखील 150 गनिमांची कत्तल उडवलेली. अरे किती निष्ठा असती, धडावर शिर नाही पण हात चालतात. खरं वास्तविक त्यांचं धड पडलेलं होतं, पण जे उडालेलं जे शिर होतं ना, इतिहास सांगतो मी तुम्हाला काय मराठ्यांचा इतिहास आहे. ते शिर असं धडाधड उड्या मारत होतं. त्या शिराची उड्या मारलेली अवस्था त्या 500 मावळ्यांनी पाहिली. अरे किती प्रचंड निष्ठा असावी स्वराज्यावर, किती निष्ठा असावी राष्ट्रावर, किती निष्ठा असावी राजावर, किती निष्ठा असावी धर्मावर. हातात आलेलं शिर सुद्धा बाजूला जायचं. कोणीतरी मावळ्यांनी सांगितलं, भगव्या निशाणावर त्यांची नितांत श्रद्धा आहे, निष्ठा आहे, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार वर्म चुकून आहे. आणि मग भगव वस्त्र काढलं आणि ज्या वेळेला त्या शिरावर टाकलं गेलं, धडाधड उड्या मारणार शिर एका क्षणात जाग्यावर स्थिर झालं. इतकी प्रचंड निष्ठा हिंदवी स्वराज्यावर होती. अशी निष्ठावान माणसं मार्केटमध्ये सगळं तुम्हाला रेडीमेड मिळेल, काही डाउनलोड करून मिळेल, सगळं मिळेल. पण राष्ट्रासाठी, धर्मासाठी, स्वराज्यासाठी शिवाजी राजावर जीव ओवाळून टाकणारी माणसं ही त्या काळातच मिळाली, आजच्या काळात नाही मिळणार. विठाला 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 विठाला